हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मुलांची अदलाबदल. शहरातल्या मोठ्या जनकल्याण हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी 2 बाळं जन्माला आली होती. एका बाजूला संपन्न प्रतिष्ठित कुलकर्णी कुटुंबाचा वारस आणि दुसऱ्या बाजूला शेतमजुरी करणाऱ्या गरीब जगन्नाथ गवळीचा मुलगा. त्या दिवशी झालेली गोंधळाची चूक की कुणाचं तरी नियोजन, या प्रश्नाचं उत्तर वर्षानुवर्ष कुणालाच कळलं नाही. पण जेव्हा सत्य उलगडलं तेव्हा 2 कुटुंबाच्या आयुष्याचा पाया हादरून गेला. 1998 साल. कुलकर्णी कुटुंब शहरात प्रतिष्ठेने राहत होतं. संजय कुलकर्णी मोठा उद्योगपती, त्यांची पत्नी माधुरी आणि त्यांचे स्वप्न घरातल्या पहिल्या वारसाचं. त्या दिवशी माधुरीला बाळ झालं. त्याच दिवशी हॉस्पिटलच्या दुसऱ्या वॉर्डमध्ये जगन्नाथ गवळीची बायको शांता हिलाही मुलगा झाला. पण हॉस्पिटलमध्ये रात्री अचानक वीज गेली. नर्स गोंधळल्या आणि 2 बाळांची अदलाबदल झाली. कुणालाही याचा पत्ता लागला नाही. कुलकर्णींच्या घरी वाढलेला मुलगा आर्यन, तो लाडका, श्रीमंतीत वाढलेला पण हट्टी आणि स्वभावाने बंडखोर. तर गवळ्यांच्या घरी वाढलेला मुलगा शिवा, तो मेहनती, साधा, कष्टातून शिकलेला, पण त्याच्या डोळ्यात वेगळं तेज होतं. त्याला नेहमी वाटायचं की आपण या घरातलंच नाही. एकदा कॉलेजच्या कार्यक्रमात आर्यन आणि शिवा एकत्र आले. दोघं दिसायला काहीसे सारखेच भासत होते. लोकांनी गंमत केली, "तुम्ही भाऊ दिसता का? तुम्ही भाऊ आहे का?" तेव्हा दोघांच्या मनातही हलकी शंका घर करून गेली. आर्यनने एकदा ड्रग्ज प्रकरणात पोलीस केस ओढवून घेतली. त्यातून बाहेर पडण्यासाठी कुलकर्णींच्या पैशांचा वापर झाला. पण पोलीस ऑफिसरने आर्यनच्या रक्ताचं सॅम्पल घेतलं होतं. काही महिन्यांनी योगायोगाने त्याच हॉस्पिटलमध्ये शिवाही रक्तदानासाठी आला. तेव्हा प्रयोगशाळेत दोघांचे नमुने एकत्र तपासले गेले आणि गोंधळात एक सत्य उघड झालं. डॉक्टरांनी सांगितलं, आर्यन कुलकर्णी हा संजय कुलकर्णींचा जैविक मुलगा नाही. त्याचा DNA कुणाशी तरी दुसऱ्याशी जुळतो. त्याचवेळी दुसऱ्या रिपोर्टमध्ये दिसलं की शिवाचा DNA संजय आणि माधुरीशी अगदी जुळतो. ही बातमी दोन्ही कुटुंबावर वज्राघातासारखी कोसळली. कुलकर्णींच्या घरी वादळ उठलं. माधुरीला अपराधी वाटत होतं की ती आपल्या खऱ्या मुलाला गमावून बसली. संजयला धक्का बसला की ज्याला इतक्या वर्ष वारस मानलं तो त्यांचा नसून दुसऱ्यांचा मुलगा आहे. गवळींच्या घरी वेगळी परिस्थिती होती. जगन्नाथ आणि शांता गरीब होते, पण त्यांच्यासाठी शिवाच त्यांचं जग होतं. आता समजलं की शिवा त्यांचा नाही, पण आर्यन आहे त्यांचा खरा मुलगा. आर्यन रागाने पेटून गेला, "मी इतकी वर्ष तुमच्या नावावर जगलो, आता मला सांगताय की मी तुमचा नाही?" तर शिवा शांत होता, "माझ्या रक्ताचं सत्य वेगळं असलं तरी माझं आयुष्य या आईबाबांनी घडवलं आहे. मी कोणाचाही होऊ शकत नाही. मी फक्त माझ्या आईवडिलांचा आहे." शहरात ही बातमी वणव्याप्रमाणे पसरली. लोक कुलकर्णीवर बोट दाखवू लागले. त्यांचा मुलगाच त्यांचा नाही. संपूर्ण प्रतिष्ठा धुळीस मिळाली. शेवटी दोन्ही कुटुंबांनी मुलांना समजावलं, सत्य रक्तानं ठरतं, पण नातं आयुष्यभराच्या संगतीनं. संजय आणि माधुरीनं ठरवलं, शिवा आमचा जैविक मुलगा असला तरी आम्ही त्याला वेगळं करू शकत नाही. त्याचं आयुष्य त्याच्या आईबाबांसोबतच असावं. गवळी दाम्पत्यानेही ठामपणे सांगितलं, आर्यन आमचा खरा मुलगा असला तरी आम्ही त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही. तो जिथं सुखात असेल तिथं राहो. काही वर्षांनी आर्यन हळूहळू बदलला.
शिवाच्या साधेपणाने त्याला शिकवलं, खरं आयुष्य पैशात नसतं तर नात्यात असतं. दोन्ही मुलांनी एकमेकांना भाऊ मानलं. रक्ताचं नातं कधी उशिरा उलगडलं, पण त्यातून निर्माण झालेली मैत्री जास्त घट्ट होते. बाळांची अदलाबदल आयुष्य बदलून गेली होती, पण शेवटी दोन्ही घरांनी एक गोष्ट शिकली. सत्य रक्तानं ठरतं, पण आईबाबांच्या प्रेमानं नातं जन्मभराचं होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.